मंडळी, मी स्नेहा आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मंडळी, आपण कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे असतो। कोणाच्या तरी आयुष्यामध्ये आपलं स्थान मोलाचं असतं, महत्त्वाचं असतं। पण हल्लीच्या काही दिवसांमध्ये आपण त्या व्यक्तीसाठी बिनमहत्त्वाचे झालो आहोत असं आपल्याला वाटत असतं। बरं, हे आपल्याला जे वाटतंय ते खरं आहे का फक्त उगीच आपल्याला वाटतंय, हे कसं ओळखायचं? काय अशा गोष्टी घडतात जेणेकरून आपण त्या समोरच्या व्यक्तीसाठी बिनमहत्त्वाचे होऊन जातो किंवा बिनमहत्त्वाचे झालेलो आहोत हे खरं ठरतं? सुरुवात होते ती तुमचे फोन आणि मेसेजेस पासून। तुमचे फोन उचलणारी, तुमचे मेसेजेस पटकन पाहून त्याला रिप्लाय देणारी व्यक्ती। आणि ही व्यक्ती अशी असते की तुम्ही हसलात, तुम्ही रडलात तरी त्या व्यक्तीला त्या हसण्याने, त्या रडण्याने फरक पडतो। तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम सुरू असतील, तुम्ही त्या व्यक्तीला मदतीसाठी एक फोन केलात, एक मेसेज केलात तरी ती व्यक्ती तुमच्यासाठी धावून येते। पण हळूहळू काय होतं, या मेसेजेसना रिप्लाय देणं, ते मेसेजेस पाहणं कमी होतं। तुम्ही फोन करता पण तो फोन रिसीव केला जात नाही। बरं, तो रिसीव केला जात नाही, पुन्हा कॉलबॅकही येत नाही। कॉलबॅक येऊन एक सॉरी आपल्याला अपेक्षित असतं, ते सुद्धा होत नाही। मेसेजेस 2-2, 3-3 दिवसांपासून तसेच पडून असतात, ते सीन सुद्धा झालेले नसतात। ही यातली पहिली पायरी। आता हळूहळू ही व्यक्ती तुम्हाला काही सांगणं बंद करते। त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कितीही महत्त्वाची गोष्ट घडो, ही जी गोष्ट आहे ती कितीही सुंदर असो, छान असो, ती तुमच्या सोबत त्या व्यक्तीला शेअरच करावीशी वाटत नाही। आनंद सेलिब्रेट आपण ज्या लोकांसोबत करतो तो एक ग्रुप असतो, एक 4-5 माणसं किंवा काही माणसं असतात जे आपल्या जवळचे असतात आणि त्यांच्यासोबत आपल्याला आपला आनंद, आपलं सुख शेअर करायचं असतं किंवा शेअर करावंसं वाटतं। त्यापैकी तुम्ही एक असता, पण अचानक हे सगळं समोरून बंद होतं। समोरची व्यक्ती त्या माणसाच्या आयुष्यामध्ये काय चाललंय हे तुम्हाला सांगतच नाही, तुमच्यासोबत काही शेअरच करत नाही। शेअरिंग बंद होतं, फोन्स, मेसेजेस बंद होतात। बरं, कधी तुम्ही समोरासमोर आलात, कधी बोलण्याची वेळ आली तर ती व्यक्ती तुमच्यासोबत बोलते, हसून बोलते, तुम्हाला थोड्याशा गोष्टी सांगते। आणि तुम्ही जर विचारलं की हे बुवा असं का, ते तसं का, तर समोरून बरीच अशी कारणं तुम्हाला मिळतात। मी ना त्या दिवशी बिझी होतो, माझ्या लक्षातच नव्हतं, मला माहीतच नव्हतं, मी विसरलो, अशी बरीचशी कारणं तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न होतो। तुम्हाला काही गोष्टी सांगण्याचा अट्टहास होत नाही, तुमच्यापासून काही गोष्टी लपवण्याचा जास्त प्रयत्न केला जातो। बरं, एकमेकांच्या घरी येणं जाणं असतं, ते हळूहळू कमी व्हायला लागतं। फोन, मेसेजेस कमी होतात, शेअरिंग बंद होतं, केअरिंग बंद होतं। आपण समोरच्यासाठी बिनमहत्त्वाचे ठरतो। बरं, हे आपण बिनमहत्त्वाचे झालो आहोत याने आपल्याला बरं वाटणार नाहीये, आपल्याला दुःख होईल, बरेचसे गैरसमज निर्माण होतील आपल्या मनामध्ये, याचीही समोरच्या व्यक्तीला फिकीर नसते। मग या क्षणी आपण खरंच समोरच्या माणसासाठी बिनमहत्त्वाचे झालेलो असतो।